पूजा आई चला बर लवकर. अरे आवरण लवकर. काय रे? आई आपण ना त्या हॉटेलला जाऊ जिथं माझा पहिला बर्थडे झालता ना, तिथंच आपण बर्थडेला जाऊ, मस्त मजा करू. हा चला बरं लवकर. नको सुहास, तुम्ही दोघच जाऊन या. माझं आज मन नाही करत आहे, खूप उदास असल्यागत वाटते मला. ऐक ना, तुम्ही दोघे जा, मज्जा करा. मी तुला आल्यावर संध्याकाळी ओवाळू. पण आज नको म्हणूस मला त्या हॉटेलवर यायला. अगं आई, पण तू प्रत्येक बर्थडेला किती आनंदी राहायची बरं, पण आज असं काय झालं तू एवढी उदासी? नको त्या हॉटेलवर नको, मी नाही येत त्या हॉटेलवर. जा तुम्ही. अहो आई, असं नका ना करू. चला ना तुम्ही पण. आणि जर तुमचं दुखत असेल तर मग आपण कॅन्सल करू जायचं. अहो आई वडिलांनी जेवढा जीव नाही लावला तेवढा तुम्ही लावलाय. चला ना आई. अगं आई, पण माझा पहिला बर्थडे तिथंच केलता ना आपण, मग आता काय झालं असं तू एवढी उदास झाली बरं? हे बघ, तू येणार नसेल ना, मग मला पण नाही बर्थडे करायचा आणि मला पण त्या हॉटेलला नाही जायचं. अगं तू आतापर्यंत किती केलं बरं माझ्यासाठी, आता मी तुझ्यासाठी करणार. मला बाप नाही, पण जे काय करणार नाही मी फक्त तुझ्यासाठी करणार. तू असं नको करू बरं. चल चल. चला आई. चला बरं, मस्त मजा करू. हा आई पुढं बस तू. चला. आई मला का आम्हाला बर्थडे करायचा आहे. कुठं बसू बरं? पाठी माग का? चला. काय बैलावानी बसला माग, कस्टमर माग जावं ना. टेबल आला माग, काय बैलावानी बसले? उठा, जावा लवकर. चला. समजा ना, मला जावं तर लागेलच. जावं लागेल. वेटर, हे वेटर, कधी येतात काय माहिती. ए नालाय का, तुला अक्कल आहे घरी? हा, पाणी सांडवलं माझ्या अंगावर. काय झालं सर? हो. काय तुम्हाला अक्कल आहे काय? थोबडं काढा ते. हे अशी येडे माणसं कशाला सांभाळता? अंगावर पाणी सांडवलंय. हा, यांना तो पण नाही खोलत्यात बाटलीचं कशाला ठेवलं? सॉरी सर, सॉरी सॉरी. या इकडे. जा, दुसरा पाठवा. शेट
आई आई काय झालं? आई 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 काय झालं? आई आई तू माझ्यावर कधी हात उचलला नाही आणि आज त्या वेटरमुळं माझ्यावर हात उचलला. त्याची लायकी का माझ्याजवळ उभा राहायची? मी सकाळपासून पाहतोय तू कुठंतरी हरवल्यासारखं राहती. अगं काय झालं नेमकं तुला? असं का वागतेस? का मारलं मला तू? हा, माझा अपमान केला तू आज, ते पण माझ्या बर्थडेच्या दिवशी. अहो घरी लवकर नाही आले तर तुम्ही बेचैन होतात आई, तुम्हाला करमत नाही आणि आज चक्क तुम्ही त्यांच्या कानाखाली मारले. आणि असं का केलं हो तुम्ही? आईचं पण चुकत नाही. अहो ते आपल्या बापासारखे होते, लटलट कापत होते, बघितलं ना तुम्ही, आणि तुम्ही त्यांच्या कानाखाली मारली. आई मला माफ कर. माझ्या वडिलांच्या वयात इतके ते म्हणून तू माझ्यावर रागवलीस ना, त्यांना मारल्यामुळं. हे बघ, तू म्हणत असेल ना तर मी त्यांची माफी मागतो. तो माझ्या बापासारखा आहे. अरे तू तुझ्या बापासारखा नाही, वेटर नाही तुझा, तो बाप आहे. तू 1 वर्षाचा होता तेव्हा माझ्या चुकीमुळे तुझा बाप घर सोडून गेला. आज 25 वर्ष झाले ते घरी आले नव्हते आणि आज तू तुझ्या सुखासाठी मला पैशाचा मोह आला. त्यांना, त्यांच्या भावाला, बहिणीला, सगळ्यांना मी घराच्या बाहेर हाकलून दिलं. तुझ्या बापाची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावी करून घेतली आणि त्यांनी हसत हसत माझ्या नावावर केली. एक शब्दही बोलला नाही. पैशापारी पार वाटून झालं आणि तुझा बाप आपल्या दोघांना सोडून गेला. या पैशापायी आणि प्रॉपर्टी पायी विधवा म्हणून जगते गेले 25 वर्ष. मी देवासारख्या माणसावर अन्याय केला. मी या 25 वर्षात कधी सुखाचा घास खाल्ला नाही. मी ही धन दौलत मला कायम हिणवत होती. दुसऱ्याच्या जेवणात माती घालून मी कधीच सुखी राहणार नाही. आणि आज जे आपल्याकडे आहे ना ते सगळं त्याच आहे. आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तुझा बाप आहे, बाप. या प्रॉपर्टी पायी मी कधी सुखाचा घास खाल्ला नाही. 25 वर्ष मी कशी जगले मला माहिती. पैसा होता, धन दौलत होतं, सुख होतं, पण फक्त नव्हता तो नवरा. सुखाला वेदना होत्या आणि त्या वेदना गेल्या 25 वर्ष झालं भोगतेय मी. स्वतःचं जीवन जाळून राहिले मी. आज माझ्याकडे कोटीने आहे पण नवरा नाही, मुलगा आहे पण बाप नाही. जिवंतपणे मारलं मी त्या देव माणसाला. एका क्षणात सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून आहे त्यांनी त्या कपड्यावर निघून गेला तुझा बाप. वाटलं होतं परत कधीतरी येईल, पण नाही. स्वाभिमानी आहे तुझा बाप. त्याला पटलं बायकोला नवरा नको, फक्त प्रॉपर्टी पाहिजे. दुसऱ्यांचं ऐकून अन्याय केला मी त्या देव माणसावर. देव मला कधीच माफ करणार नाही. आई तू चल, आपण बाबांची माफी मागू आणि बाबा आपल्याला माफ करतील. चल, तू जे मागितलं ते सगळं दिलं ना त्यांनी. लय मोठ्या मानाचा आहे तो. चल, तू एकदा माफी मागितली ना तो सहज माफ करल तुला. कोणत्या तोंडाने माफी मागू मी त्याची? अरे एवढा लखपती असून लोकांची मार खायची वेळ आली त्याच्या. त्याच्या घरी लोक
रोजानं काम करतो आणि तो लोकांच्या घरी मोलमजुरी करतोय. देव मला कधीच माफ करणार नाही. चुकी नसतानाही चुकीची सजा भोगतोय तो. आई तू माझा ऐक. चल बरं आपण बाबांची माफी मागू. चल रडू नको. चल तुम्ही थांबा इथंच, मी पुढे जाते, तुम्ही मागून या. ठीक आहे. तुमचं चुकलं हो. तुम्ही मारायला नव्हतं पाहिजे त्यांना. बरोबर आहे तुझं. खरंच माझं चुकलं. अगं बापाच्या वयाचे तरी मारलं, पण नंतर मला आईकडून कळालं बापाच्या वयाचे नाही तर माझा बापाचे. खरं सांगतो मला पण लय त्रास झाला. खरंच तुम्ही मला कायम म्हणायचे ना, बाप आज काय झालं असतं बघा. आज तुम्हाला बाप आहे, ती संधी सोडू नका तुम्ही. काही पण करून आपण त्यांना घरी घेऊन जायचं. बघितलं ना त्यांची अवस्था कशी आहे, कशी मोलकरासारखे काम करताय. आणि तो माणूस पण त्यांना काही नाही बोलला हो. तू म्हणते ते बरोबर आहे. काही झालं ना, आज मी माझ्या बापाला घरीच घेऊन जाणार आहे. हो, लोक काय म्हणतील ते बघू पुढच्या पुढं. अगं पण एवढे दिवस आईनं आपल्याला काही सांगितलं पण नाही. मला तर माझा बाप कुठे आहे, हाय का नाही हे सुद्धा माहित नव्हतं. झालं ते सगळं पैशाच्या मोहपायी झालं. अगं पण घरी एवढं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण माझा बाप बघ ना दुसऱ्याच्या हॉटेलवर वेटर म्हणून काम करतोय. हे ऐकून मला लय वाईट वाटलं. जाऊ दे, आणि वरून मी मारलं सुद्धा माझ्या बापाला. जे झालं ते विसरून जा. पण इथून पुढे ना आपण बाबांना लय जीव लावू, त्यांना सगळं काही सुख देऊ आपण. खरं तर आहे ना आईची चुकी आहे सगळी. तिनं असं का केलं पण असं नव्हतं करायला पाहिजे. म्हटल्या ना त्या. पण आता घरी जर बापाला घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील कोण आहे हा माणूस. अहो तुम्हाला मी म्हटलंय ना, लोक काय बोलतील त्यांचं काय आपलं घेणं देणं नाही. ते काय आपल्याला पुरवायला येत नाही. बरोबर आहे का नाही? आणि आज आपण ज्यांच्या चांगले कपडे घालतोय, चांगलं जेवतोय, ते कोणामुळं? फक्त बाबामुळं. माफ करतील ना बाबा पण आपल्याला? मला वाटतं करतील. अहो किती भोळे दिसत होते बघा ना ते. ठीक आहे, जायचं का मग बघायचं का? काय सुहास काय करतो इकडे? काय नाही ते बर्थडे होता ना माझा, बर. जेवायला आलतो हॉटेलला. बर कम रडतो का म्हणतो? नाही ते डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं. हा? कचरा. हा कचरा? हो. बर्थडे होता आणि एवढं इमोशनल कसं काय झालं तू? काय झालं सुहास? काय नेमकी काय कंडिशन? तर तू तुम्हाला लय मित्र लय दिवसातून भेटला तुम्हाला आज. मी म्हणलं चला गाडी घेऊन येऊ. काय भानगड आहे? तुम्हाला कसं सांगू आता? काय झालं? एवढ्या दिवस मला बाप नव्हता आणि 25 वर्षानंतर मला बाप भेटलाय. बाप भेटला? ते पण हॉटेलवर वेटर म्हणून. कोण आहे इथं? तो या हॉटेलवर तो बाप? कोण आहे म्हणजे माझे पप्पा इथं काम करतात 25 वर्षापासून आणि आई ना आम्हाला सांगितलं पण नाही. गाडीवाला तो बाप नाही? हा तेच येतं. म्हणजे आई ना पैशाच्या नुसतं जागीरच मिळत काय तिकडं? मग आम्ही लय मोठे येत, आमकं आहे धमकं आहे, यावे त्यावे. स्वतः 4 चाकी गाडीत हिंडतात. एवढे मोठे लोक तुमच्याकडे काम करताना बाप हॉटेलवर मग तू वेटर करतो म्हणून. अहो आमची काय चुकी याच्यामध्ये? सगळी आईची चुकी. तिनं पैशाच्या मोहामुळं सगळी प्रॉपर्टी हिसकून घेतली आणि बापाला चुलत्याला घराच्या बाहेर काढलं आणि माझा बाप इथं वेटर म्हणून काम करतोय. आणि आज माझ्या अंगावर त्यांनी पाणी सांडवलं. मी त्यांच्या कानामागं मारली आणि कानामागं मारल्यानंतर मला आईनं सांगितलं का हा तुझा बाप आहे. जाऊ द्या, ती काय तू काय स्वतः बाप असत मारली असती का? तुला आज कळलं तो बाप होता म्हणून. पण आता एक काम कर, त्याला कमीत कमी ना घरी तरी घेऊन जा. नाही घरीच घेऊन जाणार आहे आम्ही. हं? हो ते काय आई तिकडं बोलायला गेली त्यांच्यासोबत. आम्ही बघतो. बरोबर जा. आणि लय मोकारी लोकात नको हे करू. नाही. तुम्ही येता का? मी आलो पाठीमागून तुझ्या आजोबर. तू बोल त्या संग, त्यांना विनवणी कर आणि जा घेऊन त्यांना घरी. इथं ठेवू नको. बरं ठीक हा? आहे. हा. जाऊ मग. हो चल.
अर्र. अरे काय काय रडतो? काय झालं? हाणलं काय मालकाने? काय नाही, मग घरची आठवण आली. मग घरची आठवण आली तर जायचं घरी. त्यात तिथं रडत बसते सर काय राही. घरी जायचं ना सांगू मालकाला. नाही, मग घरी नाही जायचं, इथंच राहायचं. काय राहत असो तुला. जा ना घरी, जा ना मग बायका पोर बघ. नको नाही, थकलास पार कोर काम करशील इथे तरी. अख्खं जीवनच इथं जाणार आहे माझं. तो वय झालं भाऊ तुझा आता. हात पाय थर 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 कापत येत. काय काय करशील बा. ते सरपण फोडायचं, भांडे घासायचे. बरं आता इथं बी काही काम तरुणपणात झालं तुझ्या कुणाचं. आता नाही ना म्हणा. हाय तोवर सरपण फोडावं लागेल, भांडे घासावं लागतील, टेबल साफ करावं लागतील. करावंच लागेल ना सगळं तुला. आता जोपर्यंत हात पाय चालते तोपर्यंत करत राहायचं. हो आता काय म्हणत तुला तरी. काय देऊ माझ्याकडं? नाही, बरं आहे इथं. काय क्यू येते यार तुमची पण. जाऊ का मग? घे काळजी घे. हो. उभ्या आयुष्यात आज पहिल्यांदा एक सापट खाल्ली. मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावरही वेळ आली. देव मला कधी 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 माफ करणार नाही. मला माफ कर. बाबा, तुमचा मुलगा मला माफ करा. मी तुमच्या कानामाग मारली. मला तुम्ही मारा बाबा, माझ्या कानामाग मारा मारा मारा. नाही रे बाळा, चुकलं बाबा. मी असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, इथं न करावं आता. आमच्या सोबत चला. आई म्हण ना तू. येणार आहे तुम्ही? येणार आहे ना? वचन द्या मला. येणार आहे ना तुम्ही? अगं नाही का, आता माझं जीवन इथंच आहे का. असं नका म्हणू ना. 25 वर्ष मी काढले. हे बघा ना, हे इतके दिवस बाबासाठी तरसत होते, पण आज त्यांना तुम्ही भेटले. बाबा, माझ्यासाठी घरी चला, आईसाठी घरी चला, तुमच्या सुनेसाठी घरी चला. चला ना बाबा. असं नका म्हणू. माझ्यासाठी नका येऊ, पण स्वतःच्या पोरासाठी तरी चला. अगं आता काय नाही राहिलं माझ्याकडे. अगं भाकरीवारी कांदेवारी जगतोय मी ग. अगं माझ्याकडे पैसा नाही, काय नाही ग. होत तेवढं सगळं तुला दिलं मी. माझ्याकडे काय नाही राहिलं आता म्हातारपणी कशाला देते मला. अगं लोक नाव ठेवतील तुला. अगं आता असं समजतो तुझा नवरा तुझ्यासाठी मेला. मला एक आनंद झाला. अगं माझा लहानचा मुलगा मोठा केला याच्यातच मला खूप आनंद आहे ग. अगं माझ्या मुलाला तू जपला. मला एकच भास होता, जवानीमध्ये माझ्या मुलाला सोडून जाते का काय. पण आई नावाला कलंक नाही लावला ग तू. अगं मी तुझा आभारी.
कधी वाटलं तर कधी भेटायला येत जा मला. बाप म्हणून मी तुझ्यासाठी काहीच नाही केलं. माफ कर बाळा, मला माफ कर. तुम्ही आधी माझ्या आईला माफ करा, मग मी तुम्हाला माफ करीन. एवढ्या वर्षांनी माझा बाप भेटला, ते पण सुखात नाही दुःखात भेटला. बाबा, माझ्यासाठी तुम्ही घरी चला ना. अहो, माझ्याकडे तरी बघा. चला ना बाबा. मला नाही भेटलं बापाचं प्रेम. तुमच्या पाया पडतो बाबा, चला ना. पण घरी चला तुम्ही. चला, आम्ही तुम्हाला लय जीव लावू. हा, तुम्हाला काहीच कमी नाही पडून देणार. तुम्ही फक्त आराम करायचा, काही काम नाही करायचं. चला, उठा ना बाबा, चला. रडू नका बरं, आता डोळे पुसा. चला उठा. चला हळू, रडू नका आता. चला.